आज मी लाल रंगाचे कपडे घालू की पिवळ्या रंगाचे कपडे घालू? जरी हा प्रश्न विचार करून देखील जर मला टेन्शन येत असेल, तरी माझे वजन वाढत आहे. एवढ्या छोट्या कारणाने देखील माझे वजन वाढत आहे. तर आज नेमकं आपण हेच समजून घेणार आहोत, की कसं छोट्या-मोठे जे आपण दररोजच्या दिनचर्येमध्ये टेन्शन घेतो, ते कसं आपलं वजन वाढवायला कारणीभूत ठरत आहे. तर समजून घेऊया हे आजच्या व्हिडिओमध्ये. तर जेव्हा आपण एखादी गोष्टीचं टेन्शन घेतो, अगदी छोटीशी बारीक-सारीक गोष्ट असतो, आपल्या घरगुती टेन्शन असो, तेव्हा आपल्या शरीरात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मोड ऍक्टिव्हेट होतं. अभी ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम क्या भानगड आहे? समजून घेऊया. तर समजून घेण्याच्या पहिले मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं, मग तुम्ही प्ले करून व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला मी आता सगळ्यांना सांगितलं की व्हिडिओ पॉज करा आणि 20 किलोमीटर प्रति घंट्याने पळायला लागा, तुम्ही पळू शकणार आहात का? ठीक आहे, अजून थोडं ऍड ऑन करूया. 20 किलोमीटर प्रति घंट्याने पळायचे, 5 फुटावरून उडी मारायची. तुम्ही उडी मारू शकणार आहात का? नाही, आपण मारूच शकत नाही, आपण पळूच शकत नाही. पण अभी कंडिशन बदल गया. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मागे पिसाळलेले कुत्रे लागलेले आहेत किंवा वाघ वगैरे जे काही साप वगैरे लागलेले आहेत, तर तुम्ही 20 किलोमीटर प्रति घंटा पळू शकणार आहात का? 5 फुटाहून उडी मारू शकणार का? तुम्ही म्हणाल 5 काय 10 फुटाहून उडी मारेल, पाय फ्रॅक्चर झाला तर चालेल, पण पहिले मला जीव वाचवू द्या, पहिले मला पळू द्या, पहिले जीव वाचू द्या. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे फ्लाइट अँड फाईट मोड. आता फ्लाइट करायसाठी पण पळायसाठी पण आपल्याला खूप एनर्जी लागते आणि फाईट करायसाठी जर वाघ आला, कुत्रमांजर आला, त्याला मारायसाठी पण खूप एनर्जी लागेल. तर जेव्हा आपल्या शरीरात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते, तेव्हा आपल्या शरीरात फ्लाइट अँड फाईट मोड ऍक्टिव्हेट होतो आणि फ्लाइट अँड फाईट मोड आपल्या शरीरात कोर्टिसॉल वाढून ऍक्टिव्हेट होत असतो. जेव्हा आपण छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेतो, तेव्हा आपल्या शरीरात कोर्टिसॉल ऍक्टिव्हेट होतो, कोर्टिसॉल हाय होतं आणि कोर्टिसॉल हाय झाल्यामुळे आपल्या शरीरात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्या शरीरात इतकी एनर्जी तयार होते की प्रत्येक वेळेला आपल्या मागे वाघ लागलेले असतं. आता मेंदूला हा फरक कळत नसतो की याच्या मागे खरंच कुत्रे मांजर लागलेले म्हणून हा टेन्शन घेतोय की हा फक्त कोणते कपडे घालायचे त्याच्यामुळे टेन्शन घेतोय. फॉर मेंदू टेन्शन इज टेन्शन. आता जेव्हा कोर्टिसॉल शरीरात शूट होतं, तेव्हा आपल्याला ही कुत्रं मांजर लागल्यावर जेव्हा जास्ती एनर्जी लागते, ही जास्ती एनर्जी कुठून येणार? शरीरात रक्तात आपल्या शरीरात जास्ती साखर रिलीज होऊन आपल्याला जास्ती एनर्जी येईल, जेणेकरून आपण पळू शकू किंवा लढू शकू. आता ही जास्ती एनर्जी जर खरंच आपल्या मागे कुत्रं लागले असतील तर ठीक आहे, ती एनर्जी युटिलाइज होऊन जाईल. पण जर आपण छोट्या मोठ्या कारणाचं टेन्शन घेत असू, तर ते एनर्जी कारण आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केलीच नाहीये, तर ही परत रक्तात ही साखर फिरत राहते आणि ती सिन्स युटिलाइज नाही झाली तर कुठेतरी जाऊन स्टोर होते, खास तौर करून बेली फॅट जवळ. कोर्टिसॉल इज द वन ऑफ द हायेस्ट एजंट टू हॅव युअर बेली फॅट. म्हणून छोटं मोठं जरी टेन्शन घेतलं तरी आपली चरबी वाढेल, कारण ती युटिलाइजच होत नाहीये. मेंदूला प्रत्येक वेळेला सिग्नल जातो की हा किंवा ही फ्लाइट अँड फाईट मोड मध्ये आहे. भलेही अगदी छोटं मोठं कारण असो, मला घरातले हे बोलले किंवा आज कोणतं स्वयंपाक करू, काय मला जेवायला कोणाला काय आवडेल, छोटे ऑफिसमध्ये कोण काय बोललं, छोटूसं कारण आपल्या शरीरात कोर्टिसॉल वाढत आहे आणि देअरफॉर वजन वाढवत आहे. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जे सतत टेन्शन घेत आहेत आणि कुठेतरी त्यांचं वजन पण वाढत आहेत, पण आणि असंख्य प्रयत्न करून त्यांचं वजन कमी होत नाहीये. तर त्यांना सांगा की जोवर तुम्ही तुमचं तणाव, तुमचं स्ट्रेस, तुमची एन्झायटी कमी करणार नाही, तोवर तुमचं वजन कमी होणार नाही.